स्टूडेंट गुड इव्हनिंग. कसे आहेत? ठीक आहे ना? अभ्यास चालू आहे. दररोज दोन दोन एक्झाम्पल सोडवत जा. 10वी 12वी 9वी एव्हरी डे. प्रत्येक दिवशी दोन दोन सोडवले 1 मार्क तुम्हाला 100%. मनापासून सोडवायची. इंग्लिशचा मनापासून स्टडी करायचा. तुम्हाला मिळणार पर्सेंटेज. ओके, तुम्ही फक्त स्टडी करा. बरोबर. आज आपण बघा पॉलिनॉमियल मध्ये संश्लेषक भागाकार पाहिला. तो 3 मार्काला आहे, 2 मार्काला आहे. खूप सोपा. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, एक्स प्लस 1 असेल तर -1 घ्यायचे, एक्स -3 असेल तर +3 घ्यायचे. हे संश्लेषक भागाकार मध्ये एज वेल एज पॉलिनॉमियल याच्यामध्ये सुद्धा आहे. आता हे पहिला प्रश्न, इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज m³ + 2m + a इज 12. 12 आहे. किती आहे? 12 आहे. फॉर m = 2, m ची व्हॅल्यू दिले डायरेक्ट 2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. a ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग ते पॉलिनॉमियल घ्यायचं. काय आन्सर काय होईल? m³ + 2m + a. आपल्याला m = किती दिले डायरेक्ट त्यांनी? m = 2 दिले. मग झालं. ओके, एकदम सोपं. m2 म्हणजे 2 चा काय करायचं इथं? घन प्लस 2 आणि m मध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन. 2 आपलं मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 1 + a. त्यांनी व्हॅल्यू किती दिली आपल्याला? याची व्हॅल्यू = 12. किती दिली? 12 दिली. =12. बरोबर. मग आता या ठिकाणी काय होईल? 2⁻³ म्हणजे 2 चा घन किती वेळा? 2 × 2 × 2. बरोबर. +2 × 2 + a = 12. आता 2 × 4 = 8. याची किंमत 8 आली. प्लस याची किंमत किती आली? 4 आली. आणि प्लस a = 12. 8 + 4 = 12 झाली. किती झाले? 12 झाले. प्लस a = 12. हे समीकरण झालं. इट इज अ सिंपल इक्वेशन. यू हॅव टू सॉल्व अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. बरोबर का नाही? a ची किंमत. मग इकडे +12 आहे. राईटला, लेफ्टला +12 आहे, तर राईटला गेल्यावर काय होतील? चिन्ह बदलेल का नाही? -12. म्हणून a = काय होईल? a = काय होईल? a = 12 - 12. बरोबर. मग a = 12 - 12 म्हणजेच a = 0. 12 - 12. दिस इज द आन्सर. कळलं प्रत्येकाला? दिस इज द व्हॅल्यू ऑफ a. 2 मार्काला येते. 2 मार्क्स. कळलं सर्वांना? आता आपण दुसरं सोडूया. 54m³ + 18m² - 27m + 5 आणि डिवायझर किती दिलाय त्याने? m-3 दिलाय. m-3 दिलाय. मग m = व्हॅल्यू किती घ्यायची? +3 घ्यायची. कळलं की नाही? मग द्या याच्यात ठेवून पुट अप द व्हॅल्यू ऑफ m. देन 54. आन्सर सुरू. काय होईल? 54 × 3a 3⁻³ बरोबर. प्लस 18 × 2⁻². नो, 3 आहे ना? 2 कसं काय घेतले आपण? सॉरी, इथं 3 आहे. 2 घेतले आपण. 3⁻² -27 × 3. m ची किंमत इथं 27 आणि m यांच्यामध्ये मल्टिप्लायचं आहे, गुणाकाराचं चिन्ह असतं. +5. कळलं? आता याचा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागेल तुम्हाला. 54 × 3 चा घन किती? 3 चा गुणाकार 3 वेळा. म्हणजेच काय? 3
मल्टीप्लाय 3 मल्टीप्लाय 3. आता प्लस 18 मल्टीप्लाय 3 गुणिले 3 गुणाकार 2 वेळा, नाही का? बरोबर. मायनस 27 मल्टीप्लाय किती 3 प्लस 5. बरोबर. मग आता इथे काय होईल 54 3 त्रिक 9 त्रिक 27. कळलं की नाही? 3 3 जार 9 3 जार 27 प्लस 3 3 जार 18 मल्टीप्लाय 3 3 जार 9 मायनस किती 27 मल्टीप्लाय 3 प्लस 5. कळलं आता? आता हे आपण वरती घेऊया, चालेल ना? हा. मग आता याचा 54 आणि 27 चा गुणाकार करायचा. 54 मल्टीप्लाइड बाय 27 इथं करा. 54 मल्टीप्लाइड बाय 27 सोपं आहे. 7 चौक किती 28 2 7 5 35 2 37. इथं फुली मारायची. 2 चौक 8 आणि 2 पंचे 10. यांची बेरीज करा. 8 8 आणि 7 किती 15 1 3 आणि 1 4 आणि 1 14 58. बरोबर आलंय. किती आलंय 14 58. म्हणजे 27 गुणिले 54 चा गुणाकार किती आला 14 58. 14 58 प्लस 18 चा पाडा 9 पर्यंत पाहून मोजा. 18 9 जार 162 18 8 44 असे 18 9 162. 18 9 किती 162 म्हणजे प्लस 162 मायनस 27 चा पाडा मोजा 3 पर्यंत. 27 1 जार 27 2 जार 54 27 3 जार 81 27 27 27 ने 54 27 3 81. परंतु प्लस मायनस 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 81. बरोबर. याचा गुणाकार आणि प्लस 5. आता या ठिकाणी यांची प्लस करा. काय करा प्लस करा. 14 58 प्लस 162 14 58 प्लस 162 किती होणार 8 2 10 1 6 5 11 1 12 1 म्हणजे 6 16 20 किती होतात 16. 8 2 10 7 5 12 2 4 16 2 4 किती 16. 8 2 10 1 7 5 12 1 4 आणि 1 5 आणि 1 6. बरोबर की नाही. आणि 1 1 16 20 किती झाले 16 20. 8 2 10 1 6 6 12 1 बरोबर. 1 आणि 1 2 आणि 4 6 81 1 बरोबर झाले. आता मायनसच होणार आहे. 81 मायनस 81 मायनस 5 मायनस किती 5 किती राहिले 6 76. परंतु मायनस 76 किती राहिले मायनस 76. आता 1620 मधून किती घालवायचे 76 म्हणजे 1544 येतात. किती येतात 1544. बघा उत्तर आपण इथं बघूया. 16 20 मायनस किती 76. इथं 10 मानायचे. 10 तून 6 4 1 12 तून 8 4 1 7 तून 1 5 नाही का. 81 1544 बरोबर आलं उत्तर. हे आलं आन्सर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पॉलिनोमियल ऑफ दिस pm is equal to this much
देन P3 म्हणजे 3चं P3 इक्वल टू किती आली 1544 हे आलं उत्तर. कळलं सर्वांना? ओके थँक्यू. 1-2 गणित अजून सोडवा 3-3 मार्काचे. एकदम सोपं आहे. ट्राय करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके थँक्यू बाय.